अंडी पाया सर्व मिळतं. शिंगे मासा कसा असतो बघा, हलतायत तुम्हाला असं वाटलं मेलेत पण नाही. मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे, केवढा मोठा कटला आहे. आणि गोड्या पाण्याचा पापलेट किलो मध्ये किती बसतील? नाव पण भारी आहे माशांचं, नेहमीचा बारमाही मासा. जिवंत असं तर रेट जास्त असला असतं, घेतल्यावर सोलून मिळेल, आधी सोलून मी नाही मिळणार. डेंगे बघा केवढे. तेवढं तुम्ही येऊन मच्छी घेऊन परत जाऊ शकता. गोड्या पाण्याच्या माशांचं पण मार्केट आहे. नमस्कार मंडळी, तर आपल्या पाठीमागे आहे कल्याणचं छाया टॉकीज. म्हणजे छाया टॉकीज आता आहे की नाहीच आहे मला वाटतं छाया टॉकीज, पण तिथलं मार्केट मात्र फेमस आहे, फिश मार्केट. तर आपल्या पाठीमागे आहे छाया टॉकीजचं फिश मार्केट कल्याणमधलं, कल्याण वेस्टला, स्टेशनपासून हार्डली 1-2 मिनटामध्ये. आणि तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघितला असेल खेकड्यांचा. पावसाळी खेकडे आलेले आहेत, लवकर या, घेऊन जा. चांगले चांगले खेकडे मिळत आहेत, भाव करून घ्या. असं काय नाही की ते सांगतात तोच भाव असतो, भाव करून घ्या. पण ते तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे, रेट्स वगैरे सर्व तुम्हाला कळलेले आहेत, कोणते खेकडे ते तुम्हाला कळलेले आहेत, कुठे स्पेशल. तर ते का तुम्हाला परत मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. तर आता आपण जाऊया आतमध्ये, कारण आतमध्ये इकडे गोड्या पाण्याच्या माशांचं पण मार्केट आहे. आणि इकडे मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचे मासे मिळतात. आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समुद्राचे मासे ताजे मिळणार नाही मिळणार शंकाच असते. त्यामुळे तिथे आपण न जाता आपण डायरेक्ट गोड्या पाण्याच्या माशांकडे जाऊया, म्हणजे ते तुम्हाला बारमाही ताजेच मिळतात. मोठं मार्केट आहे, कळेल तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि गोड्या पाण्याच्या माशांचं मार्केट एक्सप्लोर करूया. जवळच आहे, स्टेशनपासून 2 मिनटावर आहे. तुम्ही ट्रेनने आरामात येऊ शकता. मला कळव्यावरनं यायला फक्त 20 रुपये रिटर्नचे लागले. तेवढं तुम्ही येऊन मच्छी घेऊन परत जाऊ शकता. आता बाकी पुढे चाहता तुम्ही, ते तुमच्यावर आहे कसं यायचं ते. इकडे पण आहेत सुरुवातीला खेकडेवाले, बरेच खेकडे आहेत इकडे. आणि हे आपले खाडीचे पण आहेत. कसे आहे? 700चे आहेत. 6 तर दिवसात वाढ लक्ष ठेवा, जो पण रेट आहे तो 7च आहे. आणि या दादाकडे इकडे मुठे पण आहेत. मुठे कसे आहेत? 100ला 12 बघा, 100 रुपयाला डझन हा रेट आहे मुठ्यांचा. आणि हे नदीचे खेकडे आहेत ते कसे? 700चे. बघा, हे 700 रुपयाला 6. रेट होईल घ्यायला आल्यावरती, रेट काय फिक्स नाहीत. पण इकडे तुम्हाला खाडीचे, नदीचे सगळे खेकडे मिळतील. आणि हे 12माही मिळतील. हे 12 महिने इकडेच असतात. म्हणजे तुम्हाला असं नाही की फक्त पावसाळ्यात यायचं आहे, बाकीच्या सीझनमध्ये आलात तरी तुम्हाला खेकडे मिळतील यांच्याकडे. आणि असं तुम्हाला आतमध्ये यायचं आहे थोडंसं. आणि इकडे कसा आहे हा? चिलापी आहे ना? बघा, चिलापी 300 रुपयाला. हे बघा, हे 3 मिळतील तुम्हाला. 200ला पण देते बघा. आणि हा गोड्या पाण्याचा आहे का खाडीचा आहे? गोड्या पाण्याचे बघा. ह्या मावशीकडे तुम्हाला मस्त नदीचे मासे मिळतील, ताजे ताजे. हे काळे मासे ना? आणि 100 रुपयाला काळेच ना? 100 रुपयाला सगळे बघा. 100 रुपयाला पूर्ण वाट 8 मासे आहेत. आणि हे आहेत करवली मासे. हे बघा, हे 70 रुपयाला पाव किलो आहे. आणि हे कुठले आहेत? पाला आहे का? नाही, कुठला? काटेरी. बघा, हा काटेरी मासे आहे. कधी पाला बनते, कधी काटेरी बनते. तुम्ही सांगा नक्की काय आहे, कसा देते हा? 100ची जोडी आहे ती बघा. 100 रुपयाला जोडी आहे. आपण काटेरी म्हणूया, नदीचाच आहे गोड्या पाण्याचा मासा. इकडे बघा खेकडे, डेंगे बघा केवढे. हे कसे किलो देतो खेकडे? 1000 रुपये किलो. आणि हे खाडीचे आहेत सर्व. डेंगेच केवढे मोठे मोठे. आणि हे नदीचे मासे. इकडे आतमध्ये गेला तर तुम्हाला समुद्राचे मासे मिळतील, म्हणजे ते मार्केट इकडे फिश मार्केट. सुकी मच्छी पण आहे. आणि इकडे बाहेर पुढच्या साईडला आहेत ते गोड्या पाण्यावाले सर्व. इकडे कोळंबी. कशी कोळंबी? 200 रुपयाला पाव किलो टायगर कोळंबी. मोठे पण आहेत ताईंकडे. आणि शिंपले कसे आहेत? 100ला. लाले आहेत का शिंपले आहेत? शिंपले 100 रुपयाला बघा. एवढे शिंपले मिळतील. साईज लहान आहे पण क्वांटिटी जास्त आहे शिंपले. आणि इकडे कोळंबी सोलून देतात. कशी ही कोळंबी कशी? 120 रुपयाला पाव किलो. 480 रुपये किलो. घेतल्यावर सोलून मिळेल, आधी सोलून नाही मिळणार. या दादांकडे तुम्हाला 12माही गोड्या पाण्याचे मासे मिळतील. बघा, मरळ मासा कसा किलो आहे? 400 रुपये किलो. मेलेला आहे म्हणून 400 रुपये किलो आहे. जिवंत असं तर रेट जास्त असला असतं. जिवंतचा रेट किती आहे? 800. बघा, 700-800 रुपये जिवंतचा रेट असतो. आणि हे बघा, हे करवाली मासा आहे. आता आपण मागे पण बघितला तो. कसा? 200 रुपये किलो आहे. बघा, 200 रुपये किलो. मागे 70 रुपये पाव किलो बघितला. हा 200 रुपये किलो आहे करवाली मासा. चिवडा आहे, वांजी आहे. बघा, हा शिवडा मासा आहे, हा वांजी मासा आहे. कसे हे? हे 400 रुपये किलो आहे. बघा, 400 रुपये किलो.
आणि तो आपला चिलापी जिलेबी नेहमीचा बारमाही मासा 150 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बघा असे गोड्या पाण्याचे मासे मिळतील. हा मोहिदा आहे. आणि हा मोहिता मोहिदा मोरोला हा 200 रुपये किलो. हा बघा मोहिदा मासा 200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आपली छोटी छोटी मोदकं असतात ना, तसाच हा मासा आहे, छोटा मासा आणि 200 रुपये किलो. 400. हा मेलेला असला तरी एकदम ताजा आहे बरं का मासा, मरळ मासा. पण तो मेला आहे म्हणून त्याचा रेट कमी आहे, बाकी काय नाही. तर रेट तुम्हाला 700 रुपयाने भेटेल जिवंत. बघा इकडे टेंगणा मासा आहे, हा तुम्हाला 100 रुपये पाव किलो आहे. टेंगणा मासा नाव पण भारी आहे का माशांची, टेंगणा मासा. या दादाकडे तुम्हाला गोड्या पाण्याचे मासे कायम मिळतील. पण सध्या म्हणतो पावसामुळे गोड्या पाण्याचे मासे पण कमी यायला लागले. बाबुलीचे भेटतील पावसाळ्याच्या अगोदर. जसा पाऊस पडला पहिला पाऊस तेव्हा भेटतं काय. आता काय पाऊस हा पहिला नाही, आता कितवा पाऊस आहे माहीत नाही, पण पावसाचा जोर बघा. त्यामुळे नदीला एवढे असे मासे मिळत नाहीत गोड्या पाण्याचे. हे बघा हे पोचे आहेत, अंडेवाले आहेत. लॉबस्टर पोचे एकच आणि बघा हे अंडेवाले दिसले का. आणि हे 900 रुपये किलोने तुम्हाला मिळते. इकडे कोळंबी आहे आणि इकडे सोलून पण मिळेल तुम्हाला. बघा साफ करून कोळंबी मिळते. तिकडे पण सोलायचं काम चालू आहे. सध्या लोकांचा जास्त जोर कोळंबीवरतीच आहे पावसाळ्यामध्ये. कोळंबी आणि हे खेकडे. आणि बघा इकडे पण आहेत मोठे. हे कसे 700 किलो आहे, ती 900 किलो आहे. बघा हे बिना अंड्याचे आहे का. बिना अंड्याचे. बघा बिना अंड्याचे असेल ते 700 रुपये. अंडीवाले घेतले तर 900 रुपये. साईज मोठी आहे. किलोमध्ये किती बसतील? 6-7 एवढंच बसतील ना. 6-7 बसतील किलोमध्ये. कुठले मोठे 5च आता सांगतात, मोठे असतील तर 5च बसतील तुम्हाला. आणि ही नॉर्मल कोळंबी कशी आहे पानची? 500 किलो आहे. बघा हे 500 रुपये किलो तुम्हाला ही कोळंबी मिळेल. आणि ह्यांच्याकडे आहेत मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे. जास्त मोठे नाहीत पण मोठे मोठे आहेत, बऱ्यापैकी आहेत. दिसते तिकडे आपल्याला. आणि इकडे रोहू मासा आहे, हा 180 रुपये किलोने तुम्हाला मिळेल रोहू मासा. आणि गोड्या पाण्याचा पापलेट म्हणजे आपला रूपचंद हा कसा आहे 180. बघा, हा पण 180 रुपये किलो आहे. आणि गाबोळी कशाची आहे? कटल्या माशाची गाबोली आहे. बघा कटला माशाची गाबोळी आहे. कशी 80 रुपये पाव. बघा 80 रुपये पाव किलो. ही पण किलोवर मिळते तुम्हाला. कटला आहे. हा बघा इकडे कटला आहे, हा कसा 220 रुपये किलो. मासा आहे 150 रुपये किलो. आणि बासा आहे तो 150 रुपये किलो. बासा जरा कमी रेट नाही जातो दरवेळेला, पण कटल्याचा रेट चांगला असतो. 220 रुपये किलो आहे. आणि तो बघा तिकडे दादा मोठा कटला घेऊन येतो, एकदम मोठा. किती किलोचा असेल तो? 12 किलोच्या आसपासचा कटला त्याच्यावर दादा काढतोय. तो बघा केवढा मोठा कटला आहे बघा. ह्यांच्याकडे तुम्ही कधी पण या, तुम्हाला असे गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे मिळतील. 12 किलोचा कटला आहे हा. हे आपला बासा कट झाला का बघा. बासा मासा जो तुम्हाला 150 रुपये किलोने मिळणार आहे, तो कट झालेला आहे. आणि हे काय दादा? कानोसा आहे. कानोसा हा बघा हा कानोसा मासा आहे. हा नदीचा मासा आहे कानोसा. हा शिवडा आहे. हा शिवडा कसा? 300 रुपये किलो. शिवडा आहे तो 300 रुपये किलो. आणि कानोसा? 200 रुपये. कानोसा आहे तो 200 रुपये किलो. आणि आता हा कटला कसा विकणार दादा? ते 500. 500 रुपये किलो. बघा हा कटला जाणार 500 रुपये किलो. ते काय आहे? जिताडा. आणि हा जिताडा आहे, नदीचा आहे. बघा नदीचा जिताडा पण असतो. तर आपल्याला माहिती आहे गोड्या पाण्याचा जिताडा आहे 1000 रुपये किलोने. आणि आता हा इकडे कापायला आलेला आहे. यांच्याकडे तुम्हाला नदीचा जिताडा पण मिळेल, गोड्या पाण्याचा. जिताडा समुद्राचा पण असतो आणि गोड्या पाण्याचा पण असतो, लक्षात ठेवा. आणि इकडे पण आहेत मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे. हा आहे कटला. कसला कटला दादा? 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो तुम्हाला कटला मिळेल. साईज बघा केवढी आहे कटल्याची. किती किलोचा होता दादा? 7 किलोचा. बघा 7 किलोचा कटला होता. आणि रोहू कसा आहे? बघा रोहू आहे तो 180 रुपये किलो. आणि इकडे बासा मोठे आहेत, कसे आहे? बघा बासा आहे तो 150 रुपयाला किलो आहे. आणि इकडे आहे मरळ आहेत ना. हे बघा मगाशी आपण मेलेले मरळ बघितले 400 रुपये किलो होते. आता हे जिवंत आहेत, कसे आहे? बघा 800 रुपये किलो. मी काय बोललो, जिवंतपणी रेट जरा जास्त आहेत. मरळ मासा हा तुम्हाला जिवंत मिळतो. हलत आहेत, तुम्हाला असं वाटलं मेलेत पण नाही, ते हलत आहेत, जिवंत आहेत पण शांत पडलेत ते. त्यांना माहिती आहे तर कधी नंबर लागेल आपला, कारण संध्याकाळपर्यंत मरणारच आहेत. आणि हे मेलेले बघा मेलेला मरळ 500 रुपये, जिवंत घेतला तर 800 रुपये. आणि पापलेट, गोड्या पाण्याचा पापलेट रूपचंद कसा आहे तो? बघा हा 180 रुपये किलो आहे. आणि इकडे छोटेवाले कटले आहेत ना, कसा तो? 250 रुपये किलो तुम्हाला छोटावाला कटला मिळेल.
मासे आहेत गोड्या पाण्याचे सगळे, जे पाहिजे ते सगळे मासे मिळतील तुम्हाला इकडे. इकडे पण आहेत पोचे, लॉबस्टर. कसे आहे बघा, 800 रुपये किलो तुम्हाला हे लॉबस्टर मिळतील. साईज बघा केवढी आहे. पोचे अंडेवाले नाही आहेत. अंडेवाले असेल तर महाग असतात 200 रुपये, पण हे अंडेवाले नाही आहेत, बिना अंडेवाले आहेत, म्हणून हे 800 रुपयाने तुम्हाला मिळत आहेत. आणि छोटे साईजचे पण आहेत. हे कसे, आणि हे तुम्हाला 700 रुपयाने मिळतील किलो. हा किलोचा रेट मी तुम्हाला सांगतो. आणि इकडे बघा गोड्या पाण्याची वाम. बघा ही वाम, हे कशी आहे ताई? बघा 600 रुपये किलो तुम्हाला गोड्या पाण्याची वाम मिळणार आहे. शिंगे मासा कसा असतो बघा, हा शिंगे मासा 100 रुपयाला पाव किलो आहे. हा हे सर्व नदीचे मासे आहेत. आणि इकडे बाजूला चालू आहे ते मुंडीची केसं जाळणे. इकडे तुम्हाला मटण पण मिळतं, मुंडी पाया सर्व मिळतं. इकडे तुम्हाला कोंबडी वगैरे पण मिळेल. आणि आत आहे मच्छी मार्केट समुद्राच्या माशांचं. तर मंडळी असं होतं हे कल्याणचं छाया टॉकीच्या इकडचं गोड्या पाण्याचं फिश मार्केट. आपण सर्व गोड्या पाण्याचेच मासे इथे बघितले आणि तेच मार्केट आपण आज एक्सप्लोर केलेलं आहे. कारण गोड्या पाण्याचे मासे तुम्हाला ताजेच मिळणार आहेत. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, ताजेच मिळतात. कारण गोड्या पाण्याचे मासे त्यांच्यासाठी काय बोटी वगैरे बंद झालेल्या नसतात, त्यामुळे ताजे मिळतात. आणि रेट बघितलं तुम्ही, आता पावसामुळे त्यांचे पण रेट थोडेसे वाढलेले असे वाटले आपल्याला. सुरुवातीला दादाने सांगितलं की मासे पण कमीच आहेत, पण बाकी ठीकठाक रेट आहेत. असं पण जास्त पण वाढलेले असं वाटलं नाही. 220 रुपये कटला मोठावाला म्हणजे चांगला होता. आणि अजून मोठा 500 रुपये होता. तर काय जास्त अजून यायला लागले तर अजून 5-50 रुपये कमी होतील, असे जास्त कमी नाही होतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या कल्याणच्या गोड्या पाण्याच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.